बोधकथेचं नाव आहे कायद्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ. एकदा एका राजाला सत्ता हाती घेऊन 1 वर्ष पूर्ण झाले होते. एके दिवशी त्याच्या राज्यातील एका विधवेचे पत्र त्याच्या हाती पडले. त्या पत्रात असे लिहिले होते की तिच्या घरात राजाचे तहसील थाटण्यात आले असून सरकारतर्फे तिला काहीही भाडे देण्यात आले नव्हते. तिची अशी विनंती होती की राजाने या गोष्टीत स्वतः लक्ष घालून तिला त्या घराचे भाडे मिळवून द्यावे. यावर राजाने त्या पत्रावर लिहिले की हे कार्यालय जप्त करण्यात यावे. या आदेशानंतर महिलेने तहसीलवर दावा ठोकला, पण तहसीलतर्फे दिल्या गेलेल्या भाडे कराराची मुदत संपली असल्याने ती महिला खटला हरली. कायद्यानुसार हे कार्यालय सरकारचेच होते. कार्यालय सुरू असतानाच्या काळात सरकारने भाडे दिले नाही व आता कराराची मुदत संपली असल्याने सरकार कोणतेही भाडे देण्यास नाकारीत होते. यामुळे महिलेचा हक्क संपुष्टात आला होता. महिलेने पुन्हा राजाकडे धाव घेतली. राजाने सर्व प्रकरणाची माहिती घेतली व आदेश दिला की मानवनिर्मित कायद्यानुसार विधवेला कोणतीही आर्थिक मदत मिळू शकणार नाही. मात्र ईश्वर निर्मित कायद्यानुसार तिचे पालनपोषण करण्याची जबाबदारी ही सरकारची असल्याने तिला योग्य ती धनराशी मिळण्यास कोणतीच हरकत नाही. सरकारने तिची आर्थिक जबाबदारी उचलण्याचे निर्देश राजाने दिले. विधवेला माणुसकीच्या दरबारात योग्य न्याय मिळाला. तात्पर्य: गरजू व्यक्तींची मदत करताना सर्व कायद्यांपेक्षा श्रेष्ठ अशा माणुसकीचा विचार करावा.